ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळी डोममध्ये एकत्रित मराठी विजय मिळावा. शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडेंवर नियोजनाची जबाबदारी. उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा फरक करणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका मान्य नाही. दोन्ही ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला काँग्रेसचा अप्रत्यक्ष विरोध. महापालिका स्वबळावर की आघाडी सोबत याचा 7 जुलैला फैसला. हिंदीच्या मुद्द्यावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेनेला अडचणीत आणलं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिशिर शिंदेंचं एकनाथ शिंदेंसमोर परखड मत. भाजपला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार. रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड निश्चित. आज होणार औपचारिक घोषणा. तीन पिढ्या काँग्रेसमध्ये 70 वर्षांनी सोडणार पक्षाची साथ. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चक्काजाम. कोल्हापुरातील आंदोलनात राजू शेट्टी सहभागी होणार. रायगडमधील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करा. आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी. नामांतराचा मुद्दा शासन दरबारी जाण्याची शक्यता. विविध मागण्यांसाठी अवजड वाहनं, खासगी बस, शाळेच्या बस चालकांचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप. शाळकरी मुलांसाठी आणि वारकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमती घटल्या. 58 रुपये 50 पैशांची कपात. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सोलापूर जिल्ह्यात सराटी इथं नीरास्नान. शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पादुकांचं पूजन करत नीरास्नान. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज पुरंदवडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरसमध्ये मुक्काम, तर तुकोबांच्या पालखीचा अकलूजमध्ये रिंगण सोहळा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे